मार्कटवाडीतील बॅलेट पेपरवरील मतदान स्थगितीवर जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्टीकरण दिलंय। लोकप्रतिनिधित्व कायदा 1991 नुसार कोणालाच मतदान घेण्याचे अधिकार नाही असं ते म्हणाले। निकालावर संशय असल्यास कोर्टात याचिका दाखल करू शकता, स्वतः मतदान घेता येणार नाही असं जिल्हाधिकाऱ्यांनी म्हटलेलं आहे। तर ग्रामस्थांनी बॅलेट पेपरवर निवडणूक घेण्यासाठी आग्रह धरलेला होता। एवढंच काय तर ग्रामस्थांनी त्यासाठीची संपूर्ण तयारी सुद्धा केलेली होती। इथल्या गावकऱ्यांच्या म्हणण्यानुसार जी काही मतं ज्या उमेदवाराला दिलेली होती त्याला तेवढी मतं मिळालेली नाहीयेत, तर दुसऱ्याच उमेदवाराला जास्त मतं मिळालेली आहेत। त्यामुळे त्यांनी संशय व्यक्त केला होता ईव्हीएमच्या मतदानावर आणि मॉकपोल घेण्याचा निर्णय त्यांनी घेतलेला होता। पण त्या दिवशी इथं संचारबंदी लागू करण्यात आली होती, पोलिसांचा मोठा बंदोबस्त होता आणि प्रशासनानं वारंवार सांगितलेलं होतं ही निवडणूक स्थगित करण्यासाठी। त्यानुसार तिथल्या लोकांनी निवडणूक तर स्थगित केलेली आहे, मॉकपोल स्थगित केलाय, मात्र अजूनही तिथले ग्रामस्थ आक्रमक दिसत आहेत। यावरून आता जिल्हाधिकारी सोलापूरचे यांनी कायद्याची आठवण करून दिलेली आहे। 1991च्या कायद्यानुसार कोणालाच मतदान घेता येत नाही असं त्यांनी सांगितलंय। त्यांना जर रिझल्ट्सवर डाऊट असेल, ज्या ईव्हीएमच्या रिझल्ट्सवर डाऊट असेल, तर ते कोर्टमध्ये इलेक्शन पिटिशन फाईल करू शकतात। ते इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाकडे तक्रार करू शकतात, त्याच्या मुभा आहे त्यांना। पण स्वतः चाचणी मतदान घेण्याच्या कुठल्याही प्रकारचा मुभा कोणालाही नाही आहे। त्यांना न्यायालयातून बरोबर न्याय मिळत नाही। तो याचे असा अर्थ नाही झाला की तुम्ही स्वतःच्या पोलीस फोर्स किंवा स्वतःच्या जेल सुरू करू शकतात। तो सरकारचा काम आहे, तो इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाचा काम आहे, तो आमच्या ऍडमिनिस्ट्रेटिव्ह आणि कॉन्स्टिट्यूशनल मशिनरीचा काम आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।